सुवर्ण, कांचन, हेम, हिरण्य अशा कितीतरी नावांनी सोन्याची महती सांगितली जाते कित्येक पिढ्यांपासून. कधी स्तोत्रातून तर कधी साहित्यातून, कधी कवितेतून तर कधी गाण्यातून. जगातल्या सर्वोत्तमात पहिलं नाव सोन्याचं. असंख्य मोहक वस्तूंमध्ये पहिलं स्थान सोन्याचं. धातूंचा सम्राट होण्याचं श्रेय सोन्याचं. सर्व आकांक्षांचं ध्येय सुवर्ण संचयाचं. सर्व सुखप्राप्तीचं आत्मिक समाधान देणारं हे सोनं. सोन्याचा शोध केव्हा लागला याची साधार माहिती उपलब्ध नसली तरी रामायणाच्या काळापासून म्हणजे सुमारे 10,000 वर्षांपासून सुवर्ण अलंकारांचा वापर होत होता अशी संशोधकांची खात्री आहे. धातुयुगाच्या उत्तरार्धात जमिनीत लपलेल्या या चमकदार धातूचा शोध लागला असावा. भारताबरोबरच इटलीच्या ऐतिहासिक साम्राज्यामध्ये आणि अरब वसाहतींमध्ये सोन्याचा इतिहास पुरातन असल्याचं दिसून आलंय. इतिहासकालीन राजे, रजवाडे आणि जमीनदार सोन्याचा संचय करून स्वतःचं श्रेष्ठत्व अबाधित ठेवायचे. याचं कारणही तसंच आहे. सोनं हा जगातला सर्वात चमकदार धातू आहे. रसायनशास्त्राच्या दृष्टीनं त्याचा अणुभार सर्वोच्च मध्ये गणला जातो. 1 ग्रॅम सोन्यामध्ये 6 चौरस फूट एवढा पत्रा बनू शकतो. इतका पातळ पत्रा होऊ शकणारा सोनं हा एकमेव धातू आहे. सोन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोन्याची अगदी बारीक तार होऊ शकते. इतकी बारीक की तिच्यापासून वस्त्र बनू शकतं. पूर्वीच्या काळी सोन्याच्या बारीक तारांचा वापर करून जर बनवली जायची. रेशमी शालू शेल्यात आणि प्रतिष्ठेच्या पगडीमध्ये सोन्याच्या तारांचा वापर व्हायचा. सोन्याची महती सांगताना हे सांगितलंच पाहिजे की सोनं कधी गंजत नाही. सोनं हे उत्तम उष्णता वाहक आणि वीज वाहक आहे. जगभरातल्या औद्योगिक क्षेत्रात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एकेकाळी असं म्हटलं जायचं की भारतातून सोन्याचा धूर निघतो. आपल्या देशात दक्षिणेकडे सोन्याच्या खूप खाणी होत्या. सोनं मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. पुढे अनेक परकीय आक्रमणं झाली. परकीयांनी आपल्या सोन्याची अनिर्बंध अशी लूट केली. ब्रिटिशांनी खाणीतून जमेल तेवढं सोनं काढून नेलं. पारतंत्र्यामध्ये गेलेल्या आपल्या देशाचं हे वैभव लयाला गेलं. आज सर्वाधिक सोनं उत्पादित करणारा देश हा दक्षिण आफ्रिका आहे. त्या खालोखाल अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. दुर्दैवानं आपल्या देशाचं नाव पहिल्या 10 मध्ये कुठेच नाही. असं असूनही संपूर्ण जगात सोन्याला जेवढी मागणी आहे त्यात भारताचा वाटा मोठा आहे. गुंतवणुकीसाठी भारतातले लोक पहिली पसंती देतात सोन्याला. सोनं हा जगात कुठेही विनिमय होणारा धातू आहे. सोन्याचा संचय हा सुरक्षित भवितव्याचा हमखास मार्ग आहे. आपला सगळ्यात आनंदाचा विषय म्हणजे सोनं खरेदी. ही सोनं खरेदी डोळसपणे करता यावी म्हणून काही माहिती आपण घेऊया. जवळजवळ सगळ्यांनाच हे माहिती असतं की शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेटचं सोनं. बरोबर आहे. सोन्याची शुद्धता त्याच्या कॅरेटवर ठरते. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की 24 कॅरेटच्या सोन्याचे दागिने बनू शकत नाहीत. त्याचं कारण म्हणजे शुद्ध 24 कॅरेटचं सोनं अतिशय मुलायम असतं. यालाच 99.99% सोनं म्हणतात. 23 कॅरेटमध्ये सोन्याचं प्रमाण असतं 95.8%. सहसा उत्कृष्ट दर्जाचे समजले जाणारे अलंकार 22 कॅरेटमध्ये असतात. त्यामध्ये 91.66% सोनं असतं. 21 कॅरेटमध्ये 87.5 तर 18 कॅरेटमध्ये 75% सोनं असतं. बाजारामध्ये रोजच्या रोज जाहीर होणारा दर शुद्ध म्हणजेच 24 कॅरेटचा असतो. सोन्याच्या शुद्धतेच्या प्रमाणानुसार ही किंमत कमी जास्त होत असते. सोन्याच्या शुद्धतेची हमी देणाऱ्या दागिन्यांना हॉलमार्क असतो असं आपण नेहमी ऐकतो. हे हॉलमार्क काय ते आता पाहूया. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही एकमेव संस्था हॉलमार्क देते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी ही संस्था त्यांची तपासणी करते आणि त्यानुसार त्यावर हॉलमार्क दिला जातो. हॉलमार्क साईन खरंय का हे पाहायला हवं.
खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचं हे असं त्रिकोणी साइन असतं. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धता, ज्वेलरी तयार केल्याचं वर्ष आणि उत्पादकाचा लोगोही असतो. सोन्याचा कोणताही दागिना बनवण्यापूर्वी त्याचं संकल्पचित्र म्हणजे डिझाईन काढावं लागतं. त्यानुसार तो दागिना कसा बनवायचा ते ठरतं. खरं तर डिझाईन हा दागिन्याचा आत्मा आहे. या क्षेत्रात दागिन्यांचे एकाहून एक असे सरस डिझायनर्स आहेत. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रामुख्यानं कोणत्या प्रक्रिया असतात ते आता पाहूया. सोनं वितळवून त्याच्या लगडी तयार करणं, सोन्याची तार काढणं, पट्टी बनवणं, सोन्याचा पत्रा बनवणं, डाय मधून वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या काढणं, मणी बनवणं, त्यानंतर ठरलेल्या डिझाईन प्रमाणे जोडकाम केलं जातं. गरजेनुसार घाट दिले जातात. तारेचं विणकाम आणि दागिना जसा घडवायचा तसं तारकाम केलं जातं. दागिन्याच्या प्रकारानुसार अत्यंत कलाकुसरीचं मीनाकाम कारागीर करतात. बऱ्याच दागिन्यांमध्ये हे अशा पद्धतीनं खडे बसवण्याचं काम केलं जातं. पुढे हे दागिने चमकवणारं पॉलिश करून त्याच्या अंतिम दर्जाची तपासणी म्हणजेच क्वालिटी कंट्रोल केलं जातं. दागिने घडवताना मूस, राळ, रिठे, गेरू, मीनाकाम ते शुद्धता तपासण्याचं कॅरेटोमीटर अशा वेगवेगळ्या प्रक्रियांच्या टप्प्यातून दागिन्याचा प्रवास होतो. या संपूर्ण प्रक्रिया प्रवासामध्ये दागिना किमान 6 कारागिरांच्या हातून पुढे जातो. तसंच एक दागिना बनवण्यासाठी किमान 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही घट येत असते आणि यासाठी घट आकारली जाते. पूर्वी दागिना बनवताना त्याला डाग द्यावा लागायचा, त्यामुळे त्याची शुद्धता कमी व्हायची. आता नवीन जोडकाम तंत्रज्ञानानुसार दिलेल्या डागामुळे वितळवल्यानंतरही सोन्याची शुद्धता कमी होत नाही. यालाच बिनघटीचे दागिने असं म्हणतात. हातानं अतिशय उत्कृष्ट कलाकुसर करणारे कारागीर तारेपासून हे असे एकाहून एक सुंदर दागिने तयार करतात. सोन्याचा तुकडा साच्यात म्हणजेच डाय मध्ये ठेवून त्यावर दाब दिला की अशा टिकल्या तयार होतात. यामध्ये हाताने केलेली कलाकुसर दिसत नाही, पण डिझाईन सुंदर असेल तर हे दागिनेही छान दिसतात. पुढे हिरे, रत्न, माणकं अशा मौल्यवान खड्यांनी सजवलेले दागिने अधिकाधिक आकर्षक होत जातात. दागिने बनवण्याच्या प्रक्रियेत रत्न जडवणं हा एक महत्त्वाचा आणि कारागिरीचा टप्पा असतो. अनेक ठिकाणच्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून सोन्याच्या दागिन्यांचा, कलाकुसरीचा, त्याच्या महतीचा उल्लेख सापडतो. जगातल्या सगळ्या बाजारपेठांमध्ये सर्वाधिक उलाढाल होणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे दागिने. प्रत्येक स्त्री सौंदर्य खुलवण्यासाठी तर प्रत्येक पुरुष आर्थिक सुबत्तेचं लक्षण म्हणून सोन्याचे चाहते असतात. सोन्याला जगभरामध्ये बाजारपेठ असण्याचं हे सर्वात मोठं कारण तर आहेच, पण त्याच्याच बरोबर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अर्ध्या रात्री क्षणार्धात पैशात रूपांतर करता येणारी सोनं ही एकमेव वस्तू आहे. त्यालाच तरलता किंवा लिक्विडिटी असं म्हणतात. कोणत्याही देशाच्या चलन निर्मितीचा पाया असतो त्या देशातला सोन्याचा साठा. उत्तम विद्युत वाहक असल्यानं औद्योगिक क्षेत्रात तर औषधी गुण असल्यामुळे आरोग्य क्षेत्रात, विशेषतः आयुर्वेदिक औषधांसाठी सोन्याची सर्वत्र मागणी आहे. म्हणूनच सोन्याची बाजारपेठ अवघ्या विश्वात पसरली आहे. किमतीचा चढता आलेख पाहिला की लक्षात येतं सोन्यातल्या गुंतवणुकीचं महत्त्व. 1970 साली सोन्याचा भाव होता 10 ग्रॅमला 184 रुपये. 1980 साली तो होता 1330 रुपये. 1990 साली 3200 तर 2000 साली 4200 रुपये. सोन्याची ही 10 ग्रॅमची किंमत 2010 साली 18,500 झाली आणि आज 2016 मध्ये 30,000चा पल्ला पार करून गेलीये. म्हणूनच सोन्यातली गुंतवणूक सर्वोत्कृष्ट आणि सुरक्षित मानली जाते.
दीर्घ काळासाठी तर ही गुंतवणूक नक्कीच मोठा लाभ देणारी असते असं इतिहास सांगतो. आईकडून लेकीला दिलेलं सोन्याच्या रूपातलं स्त्रीधन तिच्यात किती सुरक्षिततेची भावना निर्माण करतं. अडीअडचणीला हे सोनंच तर कामाला येतं. 1991 मध्ये भारत सरकारनं 47 टन सोनं गहाण ठेवून देशाची अर्थव्यवस्था सावरली होती. भारतीय लोक सोन्याला शुभ शकून आणि भरभराटीचं प्रतीक मानतात. म्हणूनच सणासुदीला विशेषतः 3:30 मुहूर्तांना सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. तेव्हा लक्षात ठेवा, खजिना असतो तो सोन्याचा, आणि म्हणूनच सोन्यातली गुंतवणूक सर्वात उत्तम गुंतवणूक असल्याचा सर्वांचा विश्वास आहे.